सुनील, 3 महिने झाले रे. अजून काहीच लक्षणं दिसत नाहीयेत. मिस्टर मोकाशी, तुमचा प्रॉब्लेम बराच सिरियस आहे. म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या तुमच्यासारख्या तरुण जोडप्यांपैकी जी मॅक्सिमम लोक चूक करतात ती चूक तुम्ही केली आहे. पण डॉक्टर, आम्ही वेगळं असं काहीच केलं नाही. 5 वर्षाचं प्लॅनिंग बरेच लोक करतात. पण मिस्टर मोकाशी, 5 वर्षाचं प्लॅनिंग करणं आणि 5 वर्षाचं प्लॅनिंग तुमचं तुम्ही करणं यात खूप फरक आहे. म्हणजे हे प्लॅनिंग करायच्या आधी तुम्ही कुणाचा सल्ला घेतला होता का? नाही ना? मी सांगते नाही, तुमचा हा रिपोर्ट तोच सांगतोय. मिस्टर मोकाशी, 2.5 वर्षाच्या अंतरात 2 अबॉर्शन झाले आहेत. त्यामुळे गर्भाशयाचं अस्तर वीक झालंय आणि गर्भाशयही मूल कॅरी करण्या इतपत सक्षम नाहीये. सो स्पष्ट सांगायचं असेल, आय एम सॉरी टू से मिसेस जयश्री, तुम्ही आई होऊ शकत नाही. इट विल बी बेटर की तुम्ही फॅक्टला सामोरं गेलेलं बरं. अँड द रिपोर्ट स्टेट्स द फॅक्ट that Mrs. Jayashri, you will never be a mother. बराच वेळ बोललोय आपण. मला वाटतं तुम्ही आता मूल दत्तक घ्यायचा निर्णय घ्यावा. नाही डॉक्टर, एवढा मोठा नाहीये मी. दुसऱ्याच्या मुलाला मी बाप म्हणून नाही सांभाळू शकत. म्हणजे एवढे विचारपूर्वक केलेल्या इन्शुरन्स पॉलिसीज, इन्व्हेस्टमेंट्स हे सगळं दुसऱ्या कोणाच्या तरी मुलाच्या नावावर करायचं नाही. काही झालं तरी सुद्धा मूल हे आपल्या हाडामासाचं असलं पाहिजे ना. मी दत्तक नाही घेऊ शकत. सॉरी. सगळं बोलणं झालंय मुकाशी. तुम्हाला निपुत्रिक राहायचं नाहीये, मूल तुम्हाला दत्तक घ्यायचं नाहीये. मग आता एकच उपाय उरतोय, सरोगसी. म्हणजे आम्ही त्यांचे स्पर्म जे मुलाला जन्म देण्यासाठी पुरेसे सक्षम आहेत ते एका दुसऱ्या बाईच्या गर्भकोशात इम्प्लांट करणार आहोत. ते सक्षम वगैरे सगळं ठीक आहे डॉक्टर, पण कुठलीही बाई हे असं काहीतरी करायला का, कशासाठी तयार होईल? तिला सरोगेट मदर म्हणतात मिस्टर मुकाशी. अजून सरोगसी बद्दल लोकांना ठीकशी माहिती नाहीये, म्हणून खर्च थोडा जास्त येईल. हेच 5-6 लाख तुमचे जातील. 5-6 लाख रुपये? डॉक्टर, माझी एवढी आर्थिक. बघा, मी तुम्हाला उपाय सांगितलाय, निर्णय तुमचा. आणि या उपरही जर तुम्हाला खर्च वाचवायचा असेल तर तुमच्या परिचित किंवा ओळखींच्या पैकी तुम्ही कोणालाही विचारू शकता. नातेवाईकच असतील तर फक्त मेडिकल चार्जेस पडतील. ठीक आहे मिस्टर मुकाशी, विचार करा आणि मला कळवा. आला फोन आला? नाही. पण मग कधी देणार आहे उत्तर? मला माहित नाही. 5 वर्ष आपण घालवली ना, आता तिला आठवडा तरी देऊया.
हॅलो, हां बोल ज्योत्स्नाताई. आता दोष कुणाचा आहे, चूक कुणाची आहे, हे बोलण्याची ही वेळ नाही. सुनील, तुला हवंय ना तुझ्या हाडामासाचं मूल? आपण करू. आपण करू काहीतरी. काय होईल? थोडे पैसे उभे करावे लागतील ना. करूया आपण. डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे बाहेरून सरोगेट मदर घेऊ. हा? काही नाही होणार, सगळं नीट होईल. जयश्री, होईल ना सगळं नीट. बस तू, मी पाणी घेऊन येतो. जयश्री, तुझी बांगडी पडली इकडे. ती राधाची असेल, स्वयंपाक करताना काढून ठेवले असेल तिने. राहू दे तिकडेच. राधा? नाही सुनील. अरे ती कशी काय तयार होईल या गोष्टीसाठी? पण तू कशी सांगू शकतेस की ती तयार होणार नाही? पण ती का तयार होईल? पण ती का तयार होणार नाही? अरे पण आपल्या स्वार्थासाठी आपण आपल्या स्वार्थासाठी नाही, राधासाठी. हे बघ, तिचा मुलगा सातारला असतो शिकायला. शिवाय तिचं ते चाळीतलं घर, पैशाची चणचण. जयश्री, आपण राधाला कमी पैशात तयार करू शकतो. शिवाय खात्रीची, आपल्या समोर असलेली, आपल्या ओळखीची बाई आहे. तिच्या आरोग्याची, तिच्या स्वच्छतेची खात्री आहे आपल्याला. आणि बोलून बघायला काय हरकत आहे? नाही, मी नाही विचारू शकत तिला. पण मी तुला सांगतच नाहीये, मी बोलीन तिच्याशी. आजपर्यंत पॉलिसीसाठी इतरांना कन्व्हिन्स केलं, आता स्वतःचं स्किल वापरण्याची वेळ आली. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे साहेब. आणि स्पष्टच सांगायचं झालं तर मी एक इदवा बाई आहे. तुम्ही हे सगळं मला विचारूच कसं शकता? अगं राधा, हे बघ, सरोगसीचा अर्थ असा आहे की मला तो समजवलं ताईंनी. हां, त्यात कसलाही अभिचार नसतो. पुरुष आणि स्त्री कधीच एकत्र येत नसतात. करेक्ट. पण हे सगळं मीच का करायचं?
पोरासाठी? तुझ्या पोरासाठी राधा? अंकुशसाठी? तूच म्हणतेस ना कायम की मला माझ्या मुलाला मोठं करायचंय, त्याला वाढवायचंय, त्याला चांगलं शिक्षण द्यायचंय, त्याला खूप शिकवायचंय. मग हे सगळं करण्यासाठी काय लागतं आपल्याला? पैसा. एका बाजूला तुझ्या मुलाचं अंधारलेलं भविष्य आणि एका बाजूला पैसा, तोही एक रकमी. पैसा कोणाला नको असतो साहेब, पण पोट कसं लपल? ज्या वस्तीत मी राहते तिकडचे लोक काय बोलतील? राधा, हे बघ, यावर एक उपाय माझ्याकडे आहे राधा. हे बघ, तू जर तयार असेल तर आपण 3 महिने इथेच राहूया आणि मग आपण जाऊया कुठेतरी लांब, दूर, या शहरापासून खूप दूर. हे बघ, प्रश्न फक्त 7-8 महिन्यांचा आहे राधा. आणि तुला जर वस्तीमध्ये कोणी विचारलं की कुठे चाललीस, तर त्यांना सांग की सातारला चाललीये, अंकुशकडे लक्ष द्यायला. तिथेच नोकरी लागली आहे तुला, काहीच संशय येणार नाही कोणाला. राधा, हे बघ, ही गोष्ट फक्त तू, मी, जयू, तिची आई आणि तिची बहीण यांच्या व्यतिरिक्त ही गोष्ट कोणालाही माहिती नसेल. ट्रस्ट मी. डॉक्टर म्हणतात की या अशा कामासाठी बायका 1 लाख रुपये घेतात. पण केवळ तू आहेस म्हणून मी तुला 2 लाख रुपये देईन. 2 लाख राधा. बाकी जयश्री तुझ्याशी सगळं बोलेल. विचार कर. हे बघ राधा, साहेब जे काही बोलले त्यावर तू नीट विचार कर. उत्तर देण्याची काहीच घाई नाहीये. हवा थोडा वेळ घे. आणि असं नाहीये की तू होकार दिलास म्हणजे सगळं झालं. त्यानंतर डॉक्टर ठरवतील तू मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या सरोगसीसाठी तयार आहेस की नाही. आणि यासाठी आमच्याकडून तुझ्यावर अजिबात दबाव नाही. कुठल्याही दडपणाखाली निर्णय घेऊ नकोस. आणि तुझा निर्णय जो काही असेल त्यानंतर तुझ्याप्रती माझी वागणूक बदलणार नाही, याची खात्री मी तुला देते. त्यामुळे शांत चित्ताने स्वतंत्रपणे तुझा निर्णय घे. तूच म्हणतेस ना काय की मला माझ्या मुलाला मोठं करायचंय, त्याला वाढवायचंय, त्याला चांगलं शिक्षण द्यायचंय, त्याला खूप शिकवायचंय. मग हे सगळं करण्यासाठी काय लागतं आपल्याला? पैसा. तो आहे तुझ्याकडे? नाही ना? एका बाजूला तुझ्या मुलाचं अंधारलेलं भविष्य आणि एका बाजूला पैसा, तो सुद्धा एक रकमी. तुझ्या पोरासाठी राधा, अंकुशसाठी. तुम्ही पुढे वा, मी आलोच. राधा, थँक्यू. हॅलो डॉक्टर.
आज आज तू आमच्यासाठी जे केलं ताई तुम्ही काय पण काय बोलताय? कशाला असं सगळं म्हणताय? मी कुठं उपकार करते तुमच्यावर? आज तुमचं काम होतंय तर माझ्या पोराच्या भविष्याची पण काळजी तर मिटते. साधा हिशोब समजा. तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात ताई. राधा, हे काय साहेब? करार. काय? हां, आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत तोंडीत झाल्या. काहीतरी कागदावर हवं ना? सुनील सुनील तू याचा करार करणार आहेस? डॉक्टर सुद्धा करणार आहेत. अरे पण डॉक्टर ऑफिशियल कायदेशीर करतील, पण आपल्या तिघांमध्ये कशासाठी? हे बघ, व्यवहाराला एक प्रकारची शिस्त हवी. हे बघ सुनील, जयू, जाऊ दे ना ताई, कशाला हुज्जत घालताय? सह्याच करायच्या आहेत ना? तुम्ही मला सांगा ना कुठं करायच्यात सह्या, मी करते. हे बघ, या इथे एक छोटी कर. राधा, यात लिहिलंय की मी तुला 2 लाख रुपये दिलेत आणि त्या बदल्यात तू आम्हाला एक मूल दिलंस.